नमस्कार. पुन्हा एकदा विष्णू मनोहर्स मास्टर रेसिपीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बनवतो आहोत मस्तपैकी नॉनव्हेज रेसिपी. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चिकनचं सुक्क आणि तांबडा रस्सा. तर आधी पहिला आपण काय करूया, चिकन शिजवण्यापासून सुरुवात करूया. चिकन खरं म्हणजे ना खूप लोक कुकरमध्ये शिजवतात. शिजवायला हरकत नाही कुकरमध्ये, पण काय होतं कुकरमध्ये ना त्याचं मीठ अगदी टेंडर असतं, तर ते लगेच असं ढिसूळ होतं. कोण कोण तर 2-3 शिट्ट्या मारतात. मी सांगू, जर कुकरमध्ये शिजवायचं जरी असेल चिकन, तर फक्त एकच शिट्टी लावायची आणि एका शिट्टीमध्ये चिकन हे खूप छान शिजतं. आता इथं बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आणि आता ह्याला पहिला मॅरिनेट करून घेऊया. काय काय घालायचं, हे आलं लसूणची पेस्ट आहे. आणि मी नेहमीच लसूण 1 वाटी असेल तर पाऊण वाटी आलं असं माझं प्रमाण आहे. अशी पेस्ट करून घेते. मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट. काही लोक म्हणतात की नॉनव्हेज मध्ये दही घालायचं नाही, दही घातल्याने आपल्या आयुर्वेदात सांगितलंय, पण असं काही नाहीये. आता जर तुम्ही नॉनव्हेज पंजाबी स्टाईल मध्ये खाल्लात तर तिथे तर सर्रास तुमचे कबाब पासून, बिर्याणी पासून, तुमच्या ह्याला काय करी पासून दही मध्येच ते सगळं बनवतात. तर काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही बिंदास दही वापरा. आता इथं बघा, मी 1 वाटी दही घेतली आहे. आता ह्याच्यात चवीपुरता मीठ. कांदा लसूण वापरतो, कांदा लसूण मसाला, तर त्याच्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे जेव्हा आपण चिकन शिजवतो तेव्हा चिकनला पाहिजे अगदी तितकंच मीठ घाला. जास्त मीठ थोडं कमी घातलं ना तरी चालेल, कारण जास्त जर तुम्ही मीठ घातला तर नंतर तुम्हाला काढता येत नाही. तर आता इथं मी 1.5 चमचा, छोटा चमचा आहे हा, मीठ घालतीये. नंतर हळद 1 अर्धा चमचा. आणि आता हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेऊया आपण. आणि आता हे एक मोठ्या भांड्यामध्ये, हे कलई केलेलं भांड आहे, ह्याच्यामध्ये हे चिकन घालते. आणि आपल्याला रस्सा हवाय, प्रॉपर तांबडा रस्सा बनवायचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातच आता मी काय करणार, पाणी घालणार. या भांड्याला लागलेलं सगळं मॅरिनेशन घेऊन या पातेल्यात आणि थोडंसं पाणी घालते. साधारण 1 तांब्याभर पाणी मी ह्याच्यात आता ऍड केलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून आता मी शिजत ठेवते. आता हे शिजतंय तोपर्यंत आपण काय करूया, वाटणची तयारी करून घेऊया. वाटणासाठी काय काय लागणार आहे, अगदी कमी साहित्य. कोल्हापुरी जेव्हा आपण सुक्क, मटन मसाला जे काही बनवतो त्याच्यामध्ये सगळ्यात भारी काय असतं माहितीये का, ह्याच्यामध्ये कोणताही एक्स्ट्रा मसाला घालावा लागत नाही. कारण आपला सगळ्यात सुपर चांगला मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी स्टाईलचा, तो आपण वापरणार आहोत. आता इथं बघा, तीळ साधारण अर्धा वाटी तीळ घेतले मी. आणि ह्याच्यात 1 चमचाभर जिरं. हे छान आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचंय. आता इथं बघा, जवळून जरासं तीळ छान भाजले गेले पाहिजे. इथं बघा लाईट ब्राऊन असा कलर आलाय छान, आणि तीळ असे पुटपुटायला लागलेत, म्हणजे आपले तीळ भाजले गेलेत. गॅस बंद करते आणि आता ह्याला आपण एका पातेल्यात काढून घेऊ, प्लेटमध्ये. ह्याच कढईमध्ये तेल घालायचंय. जरा तेल चढतं लागतं आपल्याला. सुक्क करतोय, रस्सा करतोय, तर तेल थोडंसं जास्त. आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला. आणि आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं. हे छान लाल, म्हणजे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. ह्याची प्रोसेस जशी वेळ लागणार, म्हणून मी ते पहिला वाटण काढून घेतलं. हे भाजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. हे तीळ आणि जिरं आपलं
भाजून झालेला आहे. ह्याच्यात आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. जास्त नाही घालायचं, फक्त एक अर्धा वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि हे छान वाटून घेऊया मिक्सर मध्ये. येस, आता इथं बघा हे वाटण इतकं छान तयार झालेलं आहे. हे असं गंध करून घ्यायचं आपल्याला. चिकन आपलं कसं शिजत आलंय, हे ब्रॉयलर चिकन आहे, हे असं पांढरं शुभ्र झालं हे बघा, तर समजायचं की आपलं चिकन शिजत आलंय. थोडंसं लेग पीसला शिजायला वेळ लागतो, त्यामुळे अजून एक 5 मिनिटं ह्याला आपण शिजून घेऊ. कांदा टोमॅटो पण आपण हाय फ्लेमवर ठेवलाय, छान तो परतू दे. आता ह्याच्यात काय करते, अगदी नावाला मीठ घालते, म्हणजे थोडी प्रोसेस जी आहे ती फास्ट होईल. अगदी नावाला एक पाव चमचा मीठ घातलंय आणि कांदा टोमॅटो फ्राय होऊ दे. कांदा असा भाजलेला आहे, टोमॅटो पण पूर्ण भाजून छान मऊ झालेला आहे, कांदा सुद्धा छान ट्रान्सपरंटच्या पुढची प्रोसेस झालेली आहे. आता ह्याच्यात आपण मसाला घालायला सुरुवात करू. कोल्हापुरी जी रेसिपी आहे, म्हणजे नॉनव्हेजची बनवतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही एक्स्ट्रा मसाला घालायची गरज नाहीये. हा कांदा लसूण मसाला आहे, तुम्हाला दाखवते. आणि हा आपल्याला जवळपास बघा, ही आता मोठी वाटी आहे, तर छोटी अख्खी वाटी आपल्याला मसाला घालायचा आहे. हे तिखट नाही आहे जास्त, हे बघा. आणि जास्त काहीच घालायचं नाहीये ह्याच्यामध्ये. थोडंसं हळद, कारण ह्या मसाल्यामध्ये मी सगळंच घातलेलं असतं. आणि तिखट, मीठ सुद्धा आहे, त्याच्यामुळे मीठ सुद्धा घालायची गरज नाहीये, नावाला फक्त तिखट घातलंय. आणि हे सगळं छान मिक्स करूया. आमच्या कोल्हापूरमध्ये जरा तिखट जास्त खायची सवय आहे, आवड आहे. तुम्हाला कमी वाटत आवडत नसेल जास्त तिखट, तर थोडंसं तिखट कमी घातलं तरी चालेल. असं छान हा मसाला भाजला की ह्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण ऍड करायचंय. हे छान आता मिक्स करून घेऊया. हे बघा, असं थोडंसं अजून तिखट घालते. हे कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजलेला असतो, त्यामुळे अगदी तेलातच घातला पाहिजे असं नाही. छान थोडासा घालून आता काय करायचं, या मिक्सरच्या भांड्यातच मी थोडासा काढून घेते रश्श्यासाठी. आणि आता हे आपलं तयार आहे. ह्याच्यामध्ये हे जे चिकनचे पीस आहेत, हे बघा, आता हे चिकनचे जे पीस आहेत शिजलेले, या भांड्यातून डायरेक्ट काढून मी या सुक्यामध्ये घालणार. आता ह्यातलं थोडंसं पाणी, कारण ह्या स्टॉकलाच खरा स्वाद असतो. आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण. एक मिनिट. यात मीठ घालायची गरजच नाहीये. हे बघा, हे असं सगळं मिक्स करायचं छान. आणि आता ह्याला आपण चिकन शिजवतानाच मीठ घातलं होतं, आणि कांदा लसूण मध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मिठाची गरजच नाहीये. आता ह्याला छान उकळ येऊ दे. मी ह्याला झाकण लावून ठेवते. गॅस बारीक करायचा आणि झाकण लावून ठेवायचं. काय सुंदर, इतका सुंदर सुवास आलाय. आमचे जे शूटिंग करता आहेत, म्हणजे माझे मिस्टर शूट करतायत आज आमचा कॅमेरामन आलेला नाही, डीओपी आलेला नाहीये. तर हा जो उरलेला मसाला आहे तो मी आता ह्या स्टॉक मध्ये घालते. हे बघा, आता बघा, आता इथं मी गॅस चालू केला आणि ह्या स्टॉक मध्ये हा जो मसाला आहे आपण बनवलेला, तोच मी ह्याच्यात घातलाय. आणि आता ह्याला छान उकळी येऊ दे. याच्यात सुद्धा मीठ घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण
मीठ घातलं होतं. आता इथं बघा हे मस्तपैकी जरा रस्सा उकळू दे. एकदम झाकण नका लावू, कारण ते उकळून वर येतं. लक्ष ठेवायला पाहिजे. येस, आपण जे कोणी व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांना ही रेसिपी करायची असेल त्यांनी सेम रेसिपी सगळ्या टाईपच्या भाज्या, बटाटा, मटर वगैरे सगळं, जसं मी आता चिकन शिजवलं तसं सेम ते शिजवून घ्यायचं. त्या स्टॉक मध्ये रस्सा बनवायचा आणि ह्या भाज्या सगळ्या या सुक्यामध्ये घातल्या तर तुम्हाला सुक्का आणि रस्सा व्हेज मध्ये मिळू शकतो. भाज्यांमध्ये बटाटा घाला, मटर घाला, वांगी घाला, फरसबी घाला, गाजर घाला, फुलकोबी घाला, मस्त होतं. आता इथं बघा, वाव, रस्सा पण उकळलाय. बंद करते मी, 2 मिनिट त्याचा छान तव येऊ दे. तोपर्यंत ह्याला पहिला आपण कोथिंबीरनी गार्निश करूया. येस, आणि ह्याचं झाकण पुन्हा एकदा 2 मिनिट लावून ठेवूया. तोपर्यंत रश्श्याला आपण गार्निश करूया. आणि आता सर्व करू. वाव, हे बघा मस्त पैकी. वा 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 वा, हे बघा काय तवंग आलाय मस्त. वाव, तांबडा रस्सा रेडी आहे. चला, कोण कोण येणार जेवायला? आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी लिंबू पिळायचा आणि भुरक्या मारायच्या. आता ह्याच्या सोबत काय काय दिलंय बघा, मी एक मस्त लिंबूची फोड दिलेली आहे. हा आमचा दही कांदा आहे. ह्याच्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, कांदा, दही आणि थोडासा लिंबू पिळून कालून ठेवलेला आहे. भाकर आणि त्याच्याबरोबर तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का. मला सांगा की तुम्हाला ह्या रेसिपीज आवडतात का? ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.